गाय वासरूची मूर्ती घरात ठेवल्याने काय होते? शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे शुक्रवारच्या दिवशी आपल्या देवतेची आपण पूजा करत असतो. गायीमध्ये सुद्धा लक्ष्मी असते असा आपण हिंदू पुराणानुसार पहिल्यापासून मानत आलेलो आहोत. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात गायीला खूप महत्त्व दिले जाते. गायीला घरातील सदस्य मानण्यात येते आणि गायीची पूजा केल्याने आपल्याला सुद्धा सुखाची प्राप्ती होते. वास्तुशास्त्राच्या सुद्धा गायीला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणूनच आपण आज गाय वासरूची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने काय होते, शुक्रवारच्या दिवशी तिची पूजा केल्याने काय होते आणि गाय वासरूची मूर्ती कशी ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी याविषयी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती. ती अमर्यादित प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते असेही म्हटले होते. ही कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्यही होऊ शकते. ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते. वास्तूमध्ये कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती, समृद्धी आणि उत्तम आरोग्याचे शक्तिशाली प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सगळ्यात मंद स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते. शिवपुराणाला तर म्हटले जाते की गायीचा सौम्य आणि पालन पोषण करणारा स्वभाव घरात शांतपूर्ण आणि सहकार्यपूर्ण वातावरण निर्माण करू शकते. माता गायीच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्त्व वाढ आणि संगोपन दर्शवते. असे मानले जाते की वासरू ज्ञान आणि शहाणपणाची प्रतिनिधित्व करते, कारण ते आपले गायीचे अनुभवातून शिकते. त्यामुळे गायी वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बनवून त्याचे एकत्रित पाहिले मिळवणे आवश्यक आहे. या आपण सर्वांना माहीतच आहे. भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गाय अत्यंत प्रिय आहे. गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते. असे सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायींमध्ये मात्र वास करतात आणि सर्व देव सुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत. म्हणूनच गायीची सेवा केल्याने अनन्यसाधारण पुण्य मिळते. आपल्याला नेहमीच 33 कोटी देवदेवांचे पुण्यवान आशीर्वाद मिळवता यावे म्हणून असं सुद्धा म्हणतात. जर गाय वासरू आपण आपल्या घरात ठेवले तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम टिकून राहतो. म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच आणा. चला तर मग आता जाणून घेऊया की घरात वास्तुशास्त्रानुसार गाय वासराची मूर्ती ठेवल्याने काय होते, ते कोणत्या दिशेला ठेवायची, कुठल्या धातूची ठेवायची, ती त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात आपण जाणून घेऊया. ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरामध्ये सर्व अडथळे दूर होतात. स्वतः भगवान विष्णूने सांगितलेले आहे की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो तो पूजा मी माझे स्वतःची पूजा म्हणूनच स्वीकारतो. त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते, महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे गायीला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर कधी गाय आली तर आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घाला तर खूप चांगलं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनूची गायीचे आशीर्वादाने सुद्धा प्राप्त होतात. घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने समृद्धी, सुख नांदते. घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेली वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणे त्याला वास्तुशास्त्रानुसार जास्त महत्त्व सांगितले आहेत. कारण वास्तुशास्त्रानुसार
घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही असतेच आणि त्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवर पडतो. जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर सदस्यांची प्रगती होते, पण काही वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम हे बिघडू शकते आणि वास्तुदोषामुळे माणसाच्या आर्थिक नुकसान होऊ शकते. परंतु यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्या सुद्धा उद्भवतात. त्यामुळे वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या असतात की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात देवघरात ठेवल्या तर आपल्याला शुभ फळे मिळतात. आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो. भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मात भारतीय पौराणिक कथेनुसार कामधेनू किंवा वैश्विक गाय ही समुद्र मंथनाच्या वेळी किंवा वैश्विक महासागर मंथनाच्या वेळी उगम पावली आणि ज्यांना ती ठेवण्यासाठी भाग्यवान होते त्यांनी प्रत्येक इच्छा पूर्ण केली. चमत्कारित गायीची मालकी मिळवण्यासाठी युद्धे लढली गेली. वास्तुशास्त्रानुसार कामधेनूची मूर्ती घरी आणणे शक्यतो ज्यामध्ये इच्छा पूर्ण करणारी गाय जिथे वासरू नंदिनी सोबत असते त्यामध्ये नशीब, समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाची खात्री असते. तुमची इच्छा पूर्ण करण्याव्यतिरिक्त तुमचे घर, मातेची प्रतिमा, कामधेनू तुमच्या घरातील सर्व आजार दूर करते असे मानले जाते. सुरभी, कामदूह आणि सावळ्या यासारख्या विद्वानांनी ओळखल्या जाणाऱ्या कामधेनूच्या मूर्तीला ठेवल्याने आरोग्य, मानसिक ताण आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होईल. कारण वैश्विक गाय पोषण, शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. पुराणानुसार कामधेनू ही अद्भुत शक्ती आणि प्राप्ती असलेली देवी आहे आणि सर्व आज जगातील गुरेढोरे कामधेनू वंशज आहेत. संपत्तीची जी लक्ष्मी, आज ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती आणि शक्तीची देवी दुर्गा, कामधेनू गायीची मूर्ती या सर्व गुणधर्मांना एकत्रित करणारी शक्ती म्हणून पाहिले जाते. मानसिक, शारीरिक, भावनिक किंवा आर्थिक सर्व प्रकारच्या आजारांवर एकच इलाज आहे, तो म्हणजे गाय वासराची मूर्ती घरात ठेवणे. घरी गाय आणि वासराची मूर्ती कुठे ठेवावी? वास्तुनियमांनुसार कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती ठेवण्यासाठी तुमच्या घराची ईशान्य दिशा, ईशान्य कोन हे आदर्श ठिकाण आहे. ईशान्य कोन हे हिंदू मान्यतेनुसार देवांसाठी राखीव असलेले पवित्र स्थान असल्याने सर्व देवतांना वाहून नेणारी कामधेनू गायीची मूर्ती ईशान्य दिशेला ठेवणे हा उत्तम पर्याय आहे. जर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तरेला किंवा पूर्वेला कामधेनू गायीची मूर्ती ठेवू शकता. तुमच्या कामाच्या ठिकाणी कामधेनू गायीची मूर्ती ठेवताना हेच वास्तू नियम लागू होतात. जर तुमच्या घरात पूजा करण्यासाठी खोली असेल, ती सामान्य हिंदू घरांमध्ये आढळते, तर वास्तुनियमांनुसार कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्यासाठी ते सर्वोत्तम ठिकाण असेल. तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावरही गायीची मूर्ती ठेवू शकता. हिंदू घरांच्या प्रवेशद्वारांवर गुरे ठेवणे सामान्य आहे. विशेषतः ग्रामीण भागात गायी ही घरातील संपत्ती आणि समृद्धीची साक्ष म्हणून उभी आहे. कामधेनू गायीच्या मूर्तीसाठी सर्वोत्तम साहित्य 2 पैशांपासून सुरुवात करून वासरू आणि गायीच्या पुतळ्यात विविध प्रकारच्या साहित्यात तसेच किमतीच्या श्रेणीत उपलब्ध आहेत. ज्यांना हे परवडेल त्यांच्यासाठी चांदीची बनवलेली कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्यासाठी शिफारस केली जाते. विशेषतः ती तुमच्या पूजेच्या खोलीत ठेवावी. चांदीची वासरू आणि गायीच्या मूर्तीचे आकारानुसार त्यांची किंमत हजारोंमध्ये असू शकते. तुमची गाय आणि वासराची मूर्ती बनवण्यासाठी तुम्ही पितळ किंवा तांब्यासारखा अधिक परवडणाऱ्या साहित्याची निवड देखील करू शकता. तुमच्या प्रवेशद्वाराजवळ स्थापित करण्यासाठी तुम्ही मूळ पांढऱ्या संगमरवरी गायीची मूर्ती देखील मिळवू शकता, जी भारतातील ग्रामीण घरांमध्ये अगदी सामान्य आहे. तुम्हाला आजकाल सिरेमिकपासूनही बनवलेली गाय आणि वासराची मूर्तीही मिळू शकतात. ऑनलाईन सहज उपलब्ध आहेत. मातीची गायीची मूर्ती वास्तूनुसार ठेवल्यास ती तितकीच चांगली असते. वास्तुशास्त्रानुसार
गाय वासरूची मूर्ती कोणत्याही धातूने आपण बनवू शकतात, घरात ठेवू शकतो. त्यामुळे नेहमी सुख शांती टिकून राहते. वास्तुशास्त्रानंतर नुसार जे वास्तू दोष आहेत ते दूर होतात. घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो. आता गाय वासरूची मूर्ती कुठल्या धातूच्या आपण ठेवू शकतो? तसं तर वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची मूर्ती कोणत्याही धातूची आपण घरात ठेवू शकतो, देव्हाऱ्यात ठेवू शकतो. असं काही नाही की आपण फक्त सोने किंवा चांदीचीच वस्तू किंवा मूर्ती ठेवू शकतो. असं काही आपण तांब्याची किंवा पितळेची मूर्तीसुद्धा ठेवू शकतो. मूर्ती नसेल तर आपण फोटो देखील ठेवू शकतो आणि फोटो आपण घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो. म्हणूनच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत असेल तर मूर्ती किंवा फोटो आपण लावू शकतो. आणि वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवरी दगडानुसार जी बनवलेली मूर्ती गाय वासरूची असते ती सुद्धा ठेवू शकतो. आजकाल चिनी मातीपासून सुद्धा बनवलेली मूर्ती मिळते, आपल्याला पाहायला मिळतात. ती मूर्ती आपण ऑफिसमध्ये सुद्धा ठेवू शकतो. आपल्याला बराच फायदा त्यापासून होईल, कारण गायीची मूर्ती घरात, ऑफिसमध्ये किंवा कुठेही ठेवल्याने घरातील सर्व सदस्यांवर गायीची कृपा राहते. त्यांना कुठल्याही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही. आपल्याला माहीतच आहे की कामधेनूची माता दुर्गा, माता लक्ष्मी, माता देवी सरस्वतीचे गुण आहेत. त्यामुळे कामधेनू गायीची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात. आता कामधेनू गायीची पूजा कशी करावी? तर यात सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो, अगदी त्याचप्रमाणे आपण कामधेनू गायीची मूर्तीची पूजा सुद्धा करू शकतो. कारण शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा दिवस आहे. कामधेनू गाय ही वासराची मूर्ती घरात ठेवल्याने फायदा होतो. एकंदर आरोग्य आणि कल्याणाचे वाहक गाय आणि वासराची मूर्ती तुम्हाला तुमच्या घरात खालील सकारात्मक प्रभाव आणण्यास मदत करतील: आरोग्य, संपत्ती, समृद्धी, शांतता, यश, सकारात्मकता. ज्या घरामध्ये जोडप्याला मुले होण्यास अडचण येते त्यासाठी सुद्धा गाय आणि वासराची मूर्ती उपयुक्त असल्याचे मानले जाते. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.